गोविंद जय जय गोपाल जय जय गोविंद जय जय गोपाल जय जय गोविंद जय जय गोपाल जय जय गोविंद जय जय गोपाल गोविंद जय जय
परमानंद प्राप्त झाला याचाच अर्थ हरीची भेट झाली. हरीची भेट होत नाही तोपर्यंत जो होतो त्याला विषय आनंद म्हणतात. आणि हरीची भेट झाल्यानंतर जो होत असतो त्याला परमानंद म्हणतात. परमानंद प्राप्त होईपर्यंत जो आनंद सात्विक भक्तांनी घ्यायचा असतो त्याला भजनानंद म्हणतात. आता आपल्याला हरिकथेत आनंद मिळतो. इथं काही आपण विषयाचं सेवन करत नाही. शब्द स्पर्श रूप रस आणि गंध. इथं येऊन आपण फक्त बसतो. व्यासपीठाकडे पाहतो, हरीकडे पाहतो, भक्त्याकडे पाहतो, भक्त आपल्याकडे पाहतो, तो बोलतो, आपण ऐकतो. आणि काय मिळतो? खाण्यापिण्यातूनही आनंद मिळतो, कपड्या लत्त्यातूनही आनंद मिळतो. पण तिथं काहीतरी करावं लागतं. इथं काही न करता मिळतो. इथं बसून आपण विषयाचे भोग नाही घेत, विषयाचं चिंतन नाही करत, आपण हरिचिंतन करतो, सिद्धांताचं चिंतन करतो. आणि पाहणा सात्विकाला आनंद मिळतो. एखादा भाविक एखाद्या वेळेला भाविकाला प्रश्न, एखादा मनुष्य एखाद्या भाविकाला प्रश्न विचारू शकतो, काय मिळतं तुम्हाला हरिकथेला जाऊ? एवढ्या वेळ आम्ही घरकाम करतो, घरची कामं होतात. काही मंडळी म्हणतील आम्ही 100-200 रुपयाचं काम करतो. तोपर्यंत तुम्ही जे सकाळी 9:45ला जाता, मध्यंतरात काही नाही येतात, कोणाशी बोलत नाही, जाताना नाही, येताना नाही, काही 2 तास खातात आणि जेच निघतात पुन्हा की मंडपात जाऊन बसतात. काही मिळतं तुम्हाला? खरी गोष्ट आहे ना. व्यावहारिक दृष्टिकोनातून इथं येऊन आपण फायदा करतो का नुकसान? व्यावहारिक दृष्टिकोनातून नुकसान. परमार्थ करणाऱ्याला आजपर्यंत कोणी शहाणा नाही म्हटलं. वेड्यामध्ये झालं भक्ती करणार. भक्तच भक्ताला कधी वेड मानत नाही, म्हणत नाही. पण अभक्त मात्र भक्ताला वेड्यात काढल्याशिवाय काही चूक नाही. बरं का, त्यांचा काही राग मानव नाही. वेड्याला वेड म्हणल्याने काय राग यायचा? आपण काही शहाणे आहोत? काम सोडतो, उद्योग सोडतो. 7 दिवस हरिकथा ऐकण्यापेक्षा काही उद्योग कामधंदा केला तर कुणाला पिको फॉल येत असेल, 2-5 10-20 सालाला पिको फॉल होईल एवढ्या वेळेला. कोणी ब्लाऊज शिवायची कला असेल तर काही असं काही टेक्निकल जर काही नॉलेज असेल तर काहीतरी पैसा उत्पन्न करू शकतो आपण. 1000, 1500, 2000 रुपये आपण इथे येऊन कमवत तर काही नाही, पण दान करून गमवतो. 1 रुपयाचं उत्पन्न तर करत नाही, 7 दिवसाचं रोजी कमावतो. आणि पूर्वीला कमावलेले इथं दान करून जातात. काही मिळतं तुम्हाला तिथं जाऊन? नाम संकीर्तन करून तुम्हाला काय मिळतं? हरिकथा ऐकून तुम्हाला काय मिळतं? संत सेवा करून तुम्हाला काय मिळतं? जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. त्याला म्हणावं मी इथं उत्तर देत नाही, उद्या माझ्यासोबत कथेला चल, म्हणजे तुला कळेल काय मिळतं. जगामध्ये जी गोष्ट, जगामध्ये जी वस्तू मिळू शकत नाही ती वस्तू हरिकथेच्या मंडपात आपल्याला प्राप्त होते. विषयाचाही आनंद आहे, भजनाचाही आनंद आहे, आणि हरिभेटीचा जो असतो त्याला परमानंद म्हणतात. देवकी परमानंद. देवकी मातेला कशाचा कोणता आनंद झाला? परमानंद. विषयाचे भोग घेणाऱ्याला कोणता आनंद होतो? विषयानंद. भाजी छान झाली, चटणी छान झाली, खाल्ल्यानंतर विषयाचा आनंद आहे. आणि तोही आनंद का मिळतो? याला एक उत्तर आहे. सर्वांमध्ये, सगळ्यांमध्ये तो हरी आहे ना, म्हणून चवदार आहे. हरी सगळ्यांमध्ये आहे म्हणून सगळ्यांना चव आहे. ज्याच्या हरी आहे ना त्याला आपण आपल्यात राहू देत नाही, ते बेचव होऊन गेलं, जाळून टाकतो त्याला. आता काय चवीचं राहिलं? हरी नाही राहिला. गोपाल कृष्ण भगवान
विदुर काकांना अशाच प्रकारचा आनंद प्राप्त झाला. या आनंदासाठी तर सारा अट्टहास आहे आपला. भेटायला पाहिजे भगवंत आपल्याला आणि भेटणारच आहे भगवंत आपल्याला. कारण आपण हे सगळं करतोय याचा अर्थ आपण देवाकडे चालतोय. एका एका क्षणाने आपण देवाकडे वाटचाल करतोय. एक नाम संकीर्तन करतोय, एक नाम गातोय, याचा अर्थ एक पाऊल हरीकडे पडतोय आपला. नामस्मरण गाणारा, नामस्मरण करणारा हरीकडे वाटचाल आहे त्याची. हरिधामाकडे, श्रीधामाकडे वाटचाल आहे त्याची. कल्याणाकडे वाटचाल आहे त्याची. मनुष्य जीवनाच्या खऱ्या ध्येयाकडे वाटचाल आहे त्याची. भेटणार आहे भगवंत. हे वाक्य माझं मी ऐकलं ना, मला थोडासा आनंद झाला. आणि एक क्षणभर तो आनंद घेतला. एवढी गोष्ट काही कमी आहे का की आपल्याला कोणीतरी सांगावं की भगवंत तुला भेटणार आहे. किती कधी का भेटणार आहे. आणि आपल्याला तरी काय काही आहे, जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत भजन कथा कीर्तन चालू आहे आपला. याच्यातही तो आनंद मिळतोय आपल्याला. साऱ्यांना जरी भगवंताची भेट व्हावी अशी इच्छा, तरी भगवंत भेटतात कोणाला? प्रेम करणाऱ्या. थोर प्रेमाचा केला हाची दुष्काळ तया. सगळ्या गोष्टीचा सुकाळ भगवंताला, फक्त एका गोष्टीचा दुष्काळ, प्रेमाचा. प्रेमाची भूक भगवंताला आहे. आणि तो परमात्मा आपल्यामध्ये सुद्धा आहे. म्हणजे आपल्याला काही पाहिजे? प्रेम पाहिजे. आपल्या शरीरामध्ये कोण कोण राहतो? एक राहतो त्यांना भगवंत म्हणतात, दुसरा राहतो त्याला जीव म्हणतात. जीवाचं प्रेम देहावरती, जीवाचं प्रेम देवावरती झालं पाहिजे. म्हणजे देहावरचं प्रेम त्याचं कमी झालं पाहिजे. देहावरचं प्रेम झालं की देहाच्या संबंधामधला जो व्यापार आहे, जो व्यवहार आहे, जो संसार आहे, त्याच्यावरचंही प्रेम कमी होतं. दुष्काळ. देवावरती प्रेम पाहिजे. देवाला प्रेम पाहिजे, साधू संतांना प्रेम पाहिजे, तुम्हाला मला प्रेम पाहिजे, पशु पक्ष्यांना सुद्धा प्रेम पाहिजे, वृक्ष लता वेलींना सुद्धा प्रेम पाहिजे. जगामध्ये असा एकही व्यक्ती, एकही पशु पक्षी, एकही असा जीव भेटणार नाही ज्याला प्रेमाची गरज नाही. तुम्हाला मला कशाची गरज आहे? कोणी चटकन उत्तर देईल, मला धन पाहिजे, धान्य पाहिजे, कपडा लत्ता पाहिजे, चांगलं घरदार पाहिजे, पतिराज पाहिजे, पतिव्रता पाहिजे, चांगल्या प्रकारचं पद मला पाहिजे, सन्मान माझा व्हायला पाहिजे. या सगळ्या गोष्टी जरी आपल्याला मिळाल्या, पण प्रेम जर आपल्याला नाही मिळालं तर ते मिळालेलं धनही, ते मिळालेलं ऐश्वर्यही काही कामाचं नाही. आपल्या लक्षात येतं. नुसतं धन नाही पाहिजे आपल्याला, नुसता पती नाही पाहिजे आपल्याला, पतीचं प्रेम पाहिजे. नुसती पतिव्रता नाही पाहिजे आपल्याला, पतिव्रतेकडचं प्रेम पाहिजे. शेवटी पाहिला हे मिळतं की तुम्हाला मला सुद्धा प्रेमाचीच भूक आहे. प्रेम मागतात आहे सगळे. प्रेम दान, प्रेम दान करा, प्रेम द्या, प्रेम द्या.
म्हणून मूलभूत आवश्यकता आहे जीवाची, देवाची, संतांची, तुमची, माझी, सगळ्यांची एक मूलभूत आवश्यकता आहे प्रेम. प्रेम तर सगळ्यांना लागतं, पण प्रेम द्यायला फार कंजूसी केली जाते. दुसऱ्याकडून अपेक्षा केली जाते, माझ्यावर प्रेम करा, मला प्रेम द्या. आपण बोलतो का नाही, अहो तुम्ही माझ्याशी 2 शब्द तर गोड बोलत जा ना. सतत गोड बोलता एकमेकांना. आई माई बाप म्हणतात लेकराला थोडंसं गोड बोलत जायला पाहिजे. आम्ही कबळी हा त्याला म्हणतो गोड बोलत जा, तो त्याला म्हणतो गोड बोलत जा. आपण किती गोड बोलतो कुणाशी, आपण किती मधुर भाषा करतो कोणाशी. प्रेम पाहिजे सगळ्यांना, पण प्रेम देत नाही कोणी कोणाला, द्यायला पाहिजे. आणि सृष्टीमध्ये ज्याला मनुष्य म्हणतात, ज्याला जीव म्हणतात, त्याला प्रेमाची नितांत आवश्यकता आहे. काही नसलं तरी चालतं, पण प्रेम असायला पाहिजे. आणि भगवंताची भक्ती करणारे आणि भगवंत एक छोटीशी आहेत असा संकोच सोडून द्यायला पाहिजे. आणि हा जो जनार्दन आहे, हा जो जनार्दन आहे, त्याच्यावरती प्रेम केलं पाहिजे. ते प्रेम करता यावं आपल्याला म्हणून धर्मशास्त्राने आपल्या संस्कृतीनं अगोदर 4-2 माणसावर तो प्रेम करायला शिका याची शिकवण दिली. अगोदर पतीवरती तर प्रेम होऊ देत, अगोदर धर्मपत्नीवरती तर प्रेम असू देत, अगोदर मुलाबाळांवरती तर प्रेम असू देत, आणि मग जगावर प्रेम करतो. सुरुवात स्वतःपासून, सुरुवात स्वतःच्या परिवारापासून करायची आहे. आणि मग ती केलेली सुरुवात, छोटीशी सुरुवात आपल्याला विशाल 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 करत जायची आहे. 4-2 माणसांचा आपला परिवार, छोटस आपलं घर, 2-3 खोल्यांचं, मोठी विशालता करत करत हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपण जाणा. आज आपण थोड्याशा माणसाला माझी माणसं म्हणतो, याच्यामध्ये विकार आहे, ही माया आहे. सगळ्यांना माझं म्हणतो, भगवंत मानतो, तो भक्त आहे. म्हणून कधीही देवाला काही द्यायची वेळ आली तर काय द्यावं? प्रेम. साधू संतांना प्रेम, एकमेकाला प्रेम करायला पाहिजे. एखाद्या वेळेला एखाद्याला द्यायला, भगवंताला, साधू संतांना द्यायला आपल्याजवळ धन नसेल, काही हरकत नाही. धान्य नसेल, काही हरकत नाही. कपडा लत्ता नसेल, काही हरकत नाही. पण असं कोणी म्हणू शकत नाही की माझ्याजवळ समोरच्याला द्यायला प्रेम नाही. ढाई अक्षर प्रेम होती. प्रेम शब्द 2.5 अक्षर आहे. प्रेम समजून आलं पाहिजे, प्रेम समजून घेतलं पाहिजे. आणि श्रीमद भागवत कथा हे प्रेम शास्त्र आहे. गोपाल कृष्ण आणि गोपिका प्रेम शास्त्र आहे. भक्ती म्हणजेच प्रेम आहे. प्रेम बरोबर त्याग आहे. ज्याच्यावरती आपलं प्रेम असतं आपण त्याच्यासाठी जगायला पाहिजे. प्रेमाचा व्यवहार उलटा नाही झाला पाहिजे. प्रेम कधीही भोग मागत नाही. प्रेम त्याग करतं, दुसऱ्यासाठी जगायला लागतं. ज्याच्यावरती आपलं प्रेम आहे त्याच्यासाठी आपलं जीवन असणं नितांत आवश्यक असतं. उत्पत्ती जळते, सुगंध गुणाला, मेणबत्ती जळते, प्रकाश गुणाला, दिवा जळतो, प्रकाश गुणाला, नदी वाहते, पाणी गुणाला. चंदन स्वतःला उगाळून घेतं, चंदनाचा सुगंध गुणाला, दुसऱ्याला. स्वतः संपायचं आहे. उत्पत्ती तर देवाला लावतो आपण, पण तिच्यासारखं जळत नाही देवासाठी.
पण ती मेणबत्ती तर लावतो आपण, दिवा लावतो आपण, पण आपण कधी जळायला शिकायचं आहे दुसऱ्यासाठी? जळायला म्हणजे तो तिकडचा शब्द नाही बरं का, ते आमच्यावर जळतात नाही, ते जळणं ते तिकडे जळू द्या, ते आपल्या एवढ्या चांगल्या पहा मंडपात काय येऊ देतो कचरा, पवित्र चिंतन जळायचं आहे दुसऱ्यासाठी, जगायचं आहे प्रेम जनता जनार्दन आहे. पशु पक्षी शुनी जैव शपाके जे पंडित समदर्शिनः संकोच सोडून जरा विशाल होत गेलं पाहिजे. देवाला जायचं असलं तर प्रेम द्यावं, सर्व संतांना प्रेम द्यायला पाहिजे, एकमेकाला प्रेम द्यायला पाहिजे. प्रेम देण्यासाठी सगळ्यांकडे प्रेम आहे, म्हणून भगवंतांनी ज्यावेळेला रंतोने निर्माण केली ना हृदयामध्ये प्रेमाचा झरा सोडून ठेवला, देऊन ठेवला. प्रत्येकाच्या घरात कोणाच्या काही आहे काही नाही हे मला माहित नाही, पण धर्मशास्त्र संत ग्रंथ गीता भागवत संत वाङ्मय असं म्हणतात की प्रत्येकाच्या हृदयात प्रेम आहे, असं कोणी म्हणू शकत नाही. वाघ असू द्या, सिंह असू द्या, खून खराबी करणारा मनुष्य असू द्या, त्याचं सुद्धा कुणावर तरी प्रेम आहे. प्रेम सगळ्यांमध्ये आहे, द्यायला पाहिजे. एक रहस्य लक्षात घ्यायला पाहिजे, प्रेम दिल्याशिवाय मिळत नसतं. प्रेम लागतं सगळ्यांना, पण देत नाही कोणी कोणाला, म्हणून आपली प्रेमाची तहान भागू शकत नाही. सगळ्यांचा जो आत्मा आहे सर्वागटी राम देहादेही एक सूर्य प्रकाशक सहस्ररश्मी. सगळ्यांचा जो आत्मा आहे, सगळ्यांमध्ये जो आपला परमात्मा आहे, प्रयत्न करावा साऱ्यांपर्यंत प्रेम करण्याचा. प्रेम करण्यासाठी दोन गोड शब्द भरपूर झाले. देवाला द्यावं प्रेम, साधू संतांना द्यावं प्रेम, सगळ्यांनी सगळ्यांना द्यावं प्रेम. विदुरजी महाराजांनी उद्धवजी महाराजांची भेट झाली. दोघांनी एकमेकाला नमस्कार केला. का करावा नमस्कार पाहिला, पण कसा करावा तसं पाहिलं गेलं तर एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी काही सांगू नाही, सगळ्यांना पण उजळणी. तसं पाहिलं गेलं तर श्रीमद भागवत कथा काय आपल्याला माहित नाही का? आहे ना. तुकोबारायांचं चरित्र सगळ्यांना माहित आहे, ज्ञानोबारायांचं माहित आहे, सगळ्या संतांचं चरित्र आपल्याला माहित आहे. गीतेचा उपदेश आपल्याला माहिती आहे, भागवताचा उपदेश कथा आपल्याला माहिती आहे, प्रभू रामचंद्रांचं चरित्र आपल्याला माहिती आहे. तरी सुद्धा हे पुन्हा पुन्हा गायन केल्याने, पुन्हा पुन्हा श्रवण केल्याने आपल्या चित्ताची शुद्धता होते. नाहीतरी हे नाही बोलायचं तर मग बोलायचं काय? बोलायचं काय जगात वेगळं, हे नाही ऐकायचं तर मग ऐकायचं काय? ऐकायला काय नाही. म्हणून वानावे ऐकावे तेही सदा ज्ञानोबाईने सुद्धा हे पुन्हा पुन्हा ऐकायचं, पुन्हा पुन्हा ऐकायचं. माहीत असलं तरी चित्ताची शुद्धता होते, उजळणी होते. एखाद्या वेळेस स्मृती जर का झाली असेल, होत असेल, तर आपल्याला पुन्हा स्मरण होऊन जात की नाही असं करायला पाहिजे. आता नमस्कार तर आपण साऱ्यांना करतो, सतत करतोय, तरी सुद्धा नमस्काराचा महात्म्य ऐकलं की आपण काय ठरवतो, हो आता मी करीन नमस्कार. माहिती आहे तरी ऐकलं तरी आपला एक संकल्प होत असतो, मी करीन. हाच तर हेतू आहे कथेचा, हाच तर उद्देश आहे कथेचा. पुन्हा पुन्हा बांधणी करावी लागते, पण ती ढिली होत असते, ती पुन्हा पुन्हा आवडावं लागते. कसा करावा नमस्कार? एक नमस्कार आहे दंडवत.
ज्यांना आपल्याला नमस्कार करायचा आहे त्यांच्या चरणाच्या अंगठ्यावरती आपलं कपाळ टेकवून नमस्कार करणे हाही नमस्काराचा एक नमस्कार आहे दंडवत नमस्कार, दुसरा नमस्कार आहे साष्टांग नमस्कार, तिसरा नमस्कार आहे ज्यांना आपल्याला नमस्कार करायचा आहे त्यांच्या पायाच्या अंगठ्यावरती आपलं कपाळ टेकवून केलेला नमस्कार, चौथा नमस्कार आहे, पाचवा नमस्कार आहे दुरून आपण जसा नमस्कार करू तसा आपल्याला फायदा होत असतो. म्हणजे प्रत्येक नमस्काराच्या पद्धतीचा लाभ वेगवेगळा आहे. जो जसा नमस्कार करतो तसाचा लाभ त्याला प्राप्त होत असतो. एक सर्वश्रेष्ठ नमस्कार त्याचं वर्णन गीता भागवतामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, ज्याला अलिंगन नावाचा नमस्कार असं म्हणतात. ज्यावेळेला उद्धवजी महाराज आणि विदुर काका समोरासमोर आले, दोघांनी एकमेकांना नमस्कार केला. दोघांनाही असं वाटायला लागलं की आई आपल्या कवेमध्ये घेतली आपल्याकडे हनुमंतराय प्रभू रामचंद्र विधी मारताना हनुमंतराय प्रभू रामचंद्राला लिंगण देतात. प्रभू रामचंद्र हनुमंताला ज्यावेळेला चित्रकूट पर्वतापर्यंत प्रभू रामचंद्रांचं आगमन झालेलं वनवास कालामध्ये भरत महाराज भेटीसाठी आले. आलिंगन उद्धवजी महाराज विदुर काकांनाही असं वाटायला लागलं की माझं वाटे त्यांचे आलिंगन द्यावे, त्याच्याशिवाय माझं समाधान होईना. आता अलिंगन देणे करूप होणे, अलिंगन देणे तदरूप होणे, कल्लीन होणे, कलाकार होणे, त्यामध्ये जाऊन मिसळणे, त्याच्या भेटीसाठी आपण
देहाने देहाला दिलेला लिंगण आणि दुसरा लिंगण आहे आत्म्याने आत्म्याला दिलेला लिंगण. पारमार्थिक व्यासपीठ आहे. इथं देहाच्या लिंगणाचा संबंध फार कमी आहे. मज वाटते त्याचा लिंगण द्यावे. हा भाव आहे, ही इच्छा आहे, ही वासना आहे, ही सद्वासना आहे. मला असं वाटतं दोघांनी एकमेकांना नमस्कार केला. अजून एक वाटणं आहे, अजून एक इच्छा आहे. उद्धवजी महाराजांसारखा भक्त जर मला भेटला, विदुरजी महाराजांसारखा भक्त मला जर भेटला, आता याला सोडून मी नाही जाणार. अनेकांना संतांची भेट होते, अनेकांना सद्गुरूंची भेट होते, अनेकांना भक्ताची भेट होते, पण भेटीनंतर एकमेकाला सोडून देतात. मज वाटे त्यासी अलिंगण द्यावे, कदा न सोडावे चरण त्यांचे. हे आपण करायचं आहे. इथं दुर्लभ आहे संत भेटले ना, कदा न सोडावे चरण त्यांचे. आता त्यांचे चरण सोडू नये. धरिले चरण मी सोडीना हो. आपण घ्यायची काळजी आहे परमार्थाची. भल्या भल्यांना भक्तांना भाग्यवानाला महापुरुषांची भेट होते, पण सोडून देतात त्यांना. असं करू नये म्हणून काळजी सांगितली. दोघांनाही असं वाटायला लागलं, दोघांचा असा संकल्प, दोघांची अशी प्रतिज्ञा. दुर्लभ आहे असंत भेट झाली मला, आता नाही सोडणार मी यांना. कदा ना सोडावे चरण त्यांचे. दोघांनाही असं वाटायला लागलं की आजचा दिवस, हा काळ, ही वेळ माझ्या जीवनामध्ये धन्य वेळ आहे, धन्य काळ आहे. मनुष्याच्या जीवनामध्ये अनेकांच्या भेटी होत असतात, पण भगवंताच्या भेटीचा तो क्षण भाग्याचा उदय करणारा क्षण, भाग्योदयाचा क्षण. संतांची झालेली भेट भाग्याचा उदय करणारी असते, भाग्योदय करणारी असते. ज्या काळी संत संताला भेटतात, संत भक्ताला भेटतात, देव भक्ताला भेटतात, तो काळ धन्य काळ संत भेटी, धन्य काळ संत भेटी. जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत नका होऊ दे कोणाची भेट नाही झाली तर नाराज नका राहू. तुम्ही आमच्या भेटीला आले नाही, काही एवढा दिवा लावला असता, भेटीला आले असते तरी काही एवढं दिलं असतं. जी परमात्मा दान करण्याचं सामर्थ्य ठेवतात, त्या संताची भेट व्हायला पाहिजे. विविध तापास त्यांच्या कृपेचा परिणाम, समूळ दुःखाची निवृत्ती यांच्या कृपेचा परिणाम, त्या हरीची भेट व्हायला पाहिजे. धन्य काळ संत भेटी, धन्य काळ संत भेटी. धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली ते, धन्य आहे तो काळ. असा भाग्यवान असेल कोणीतरी या मृत्यू लोकांमध्ये, त्याची आणि संतांची भेट झाली, महापुरुषांची भेट झाली. भाग्याचा उदय हे जोडी संत पाय, तेथून अनुभव माता मरणा वाचवणे सर्वथा. त्यांच्या चरणावरून आपला मस्तक उचलू नये. पुन्हा पुन्हा संत चरण प्राप्त होत नसतात. पुन्हा पुन्हा भगवंताची भेट, पुन्हा पुन्हा भगवत प्राप्त पुरुषाची भेट होणं शक्य नाही, दुर्लभ आहे ते. दोघांनाही असं वाटायला लागलं की आजचा दिवस संत
परिणाम संताशिवाय दुसऱ्याच्या भेटीचा परिणाम, दर्शनाचा परिणाम वेगळा आहे. पहिल्या दिवसापासून आपलं चिंतन चाललंय. कालही आपलं बरं चिंतन आपण केलेलं आहे. सकाळही आपण पहिल्या संताच्याचं चिंतन केलंय. दर्शनाचा परिणाम आज सकाळी चिंतन केलं आपण. देवाच्या दर्शनाचा परिणाम, संताच्या दर्शनाचा परिणाम, भगवंताच्या दर्शनाचा परिणाम आपल्यामध्ये परिणाम करतो. जे आपण पाहू, जे आपण ऐकू, त्याचा परिणाम आपल्यावरती होणारच असतो. धन्य जे दीन संत दर्शनाचा, अनंत जन्मीचा किती सिंगलो होतो मी, किती थकलो होतो मी, किती भागलो होतो मी, पण संत चरणारविंदाचं दर्शन घडलं, श्री संतांचं दर्शन घडलं. त्रिविध तापाची झाली बोलवण, माझी आधी भौतिक आणि दैविक आध्यात्मिक तीनही ताप नाहीशी झाले. ज्यांच्या दर्शनाचा एवढा प्रभाव, ज्यांच्या चरित्राचा एवढा प्रभाव, म्हणून सकाळी सकाळच्या सकाळ पहिला आपण दर्शन घ्यायला पाहिजे. अशा पुन्हा पुन्हा त्यांच्या दर्शनाला जायला पाहिजे. त्यांचा परिणाम आणि ज्यांचं दर्शन घेऊन आपल्यामध्ये काही असा आनंद वगैरे होत नाही ना, मग नाही घेतलं तर उलट उद्वेग होईल ना आपल्याला. एखाद्याला पहिल्याने जर का आपलं अशांत चित्त जर का अशांत होत असेल, उद्विग्न होत असेल, कामाची वृत्ती, क्रोधाची वृत्ती, लोभाची वृत्ती जर का एखाद्याच्या भेटीमुळे, एखाद्याच्या दर्शनामुळे होत असेल, मग त्याचं दर्शन नाही. आपलं अंतःकरण, आपलं हृदय आपल्याला साक्ष देत असतं. त्रिविध तापाची झाली बोलवण, किती महात्म्य वर्णन केलं. दोन परमसंत आज एकमेकांना भेटले. दोन परमभक्त आज एकमेकांना भेटले. उद्धवजी महाराजांसारखे परमभक्त, परमसंत आणि विदुर काकांसारखे परमभक्त, प्रेमळ भक्त आहेत तो बाई. दोघांच्या खूप चर्चा झाल्या. अलिंगन घडे मोक्ष सायोजता जोडे, ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा. संतांचं सामर्थ्य, संतांचं महात्म्य वर्णन करता 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 तुकोबाराय म्हणजे एका शब्दात सांगू का, काय होतं संत कृपेनं. अलिंगन घडे मोक्ष सायोजता जोडे. अलिंगन संताला घडण्याचा क्षण मोक्ष सायुज्यतेचा क्षण असतो, भगवत प्राप्तीचा क्षण असतो, भगवत लीन स्वरूपात लीनतेचा तो क्षण असतो. आता काही सांगू याच्या पुढे जाऊन, झाली बोलायाची सीमा. मी मर्यादेच्या बाहेर जाऊन वर्णन करून सांगितलं. याच्या पुढे संत सामर्थ्य वर्णन करण्यासाठी काही शब्दच नाही. झाली बोलायाची सीमा. आणि आज दोन परमसंत एकत्र आले, दोन भक्त एकत्र आले, दोन संत एकत्र आले की भारी चर्चा रंगते. कोणीही दोघं एकमेकाला भेटले की बोलतात. आणि एक जर बोलत बसला ना, नुसतं समोर समोर आले ना, भेटले ना, दोघे शांत बसले ना, एक पुढं बोलतो, बोलला काहीतरी. जे बोलत बसला त्याला बोलत करतात, सांग ना काहीतरी बोल. दोघं जण एकमेकाला ज्या वेळेला भेटतात त्यावेळेला काहीतरी चर्चा होते. आणि मैत्री कुणामध्ये असते, कुणामध्ये मैत्री असते, ज्या दोघांच्या विषय एक असतो त्या दोघांमध्ये मैत्री असते. भक्ताची मैत्री कुणाशी असते, भक्ताशी. दुर्जनाची मैत्री दुर्जनाशी, सज्जनाची मैत्री सज्जनाशी, भक्ताची मैत्री भक्ताशी. का? विषय एक आहे दोघांचा.
आणि जो ज्यांचा विषय असतो, दोघ जण एका विषयाचे दोघ जण एकत्र आले की त्यांची चर्चा तशीच. विषयी जीव जर विषयी जीवाला भेटला रे भेटला की विषयाची चर्चा सुरू. विषयाची चर्चा. भक्त भक्ताला भेटले की भक्तीच्या चर्चा होतात. बोधयंत परस्परं गीता म्हणते. भगवंत म्हणतात अर्जुनाला, अर्जुन ज्यावेळेला माझे दोन भक्त एकत्र येतात ना त्यावेळेला दोघं माझ्याबद्दल बोलतात. त्यांचं बोलणं ऐकून मला आनंद होतो. बोधयंत परस्परामध्ये बोधाच्या भक्तीच्या ज्ञानाच्या वैराग्याच्या चर्चा होतात. ज्याचा जो विषय असतो तो ते बोलतो. भक्ताचा विषय काय असतो? विषय तो त्यांचा झाला नारायण. 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 लावडे ज्ञान धन माता पिता माता पिता माता पिता. लावडे ज्ञान धन माता पिता माता पिता माता पिता. विषय तो त्यांचा झाला नारायण. विषय तो त्यांचा झाला नारायण. विषय तो त्यांचा झाला नारायण. झाला नारायण. कोणाचा विषय नारायण झाला? कोणाचा? फक्त भक्ताचा विषयच नारायण आहे. बाकीच्यांचा विषय शब्द आहे, स्पर्श आहे, रूप आहे, रस आहे, गंध आहे. भक्ताचा विषय झाला नारायण. देवाबद्दलच बोलतो. कारण भक्ताचं सगळं प्रेम देवावरती असतं. ज्याच्यावरती आपलं प्रेम असतं ना सतत आपण त्याच्याबद्दलच बोलत असतो. व्यवहारामध्ये सतत ज्याच्यावर प्रेम आहे ना त्याच्याबद्दलच बोलतो. माझं लेकरं असं चालतं, असं बोलतं, असं पडतं, असं पडतं, असं पडलं. सगळं प्रेम प्रेम. ज्याचं देवावरती प्रेम असतं, ज्याचा विषय नारायण नाही, ज्याचा विषय हरी आहे. जरी हरी रंगाचा जो रंगलेला आहे तो नारायणाबद्दल बोलतो. भक्त भक्ताला भेटली काही बोली जप चाललाय का? होतोय का जप? नवीन नवीन अंतर घेतला तर सपाटा लागला. नंतर नंतर 8 दिवस झाले, 15 दिवस झाले की हळूहळू 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 पण सद्गुरूंची भेट झाली का? दर्शनाला गेला होता का? दिलेली साधना करता की चालली का? काही अनुभव आलेत का? स्वप्नदृष्टांत होतात का? भगवंताच्या भेटीसाठी कधी डोळ्यातून अश्रू येतात का? दोघांच्या चर्चा चालतात. बंद झाला असेल जप तर चालू कर पुन्हा. ध्यान सोडून दिलं असेल आता पुन्हा चालू कर. एकमेकाला विचारलं जातं, सांगितलं जातं, प्रेरणा केली जाते. दोघांच्या चर्चा झाल्या. उद्धवजी महाराज म्हणतात, विदुरा तू भाग्यवान आहे माझ्यापेक्षा. विदुर कल्लाने डोक्यात हात लावला. पहा मी कसला भाग्यवान. उद्धवा मला का भाग्यवान म्हणत असतो?
म्हणले अरे भाग्यवंत म्हणणं गरजेची गोष्ट आहे. विदुरा तो माझ्यापेक्षा भाग्यवान आहे. पण कारण सांग ना, तुला काय म्हणायचं विदुरा, तू भाग्यवान नाही? म्हणले अरे भाग्यवान आणि असलो भाग्यवान मी तरी सुद्धा तुझ्यापेक्षा कमीच भाग्यवान आहे. म्हणजे का बाबा माझ्यापेक्षा कमी भाग्यवान? विदुर काका म्हणतात उद्धवा, लहानपणापासून देवाच्या सहवासामध्ये तू आहेस, देवाच्या संगतीत तू आहेस. हजारो जन्म मी भगवंताची भक्ती केली असेल, या जन्मातही मी भगवत भक्ती केली असेल. त्या पुण्याईमुळे भगवंत कृपावंत झाले, काही क्षणासाठी माझ्या कुटियामध्ये झोपले आले. काही क्षण फक्त मला तो आनंद प्राप्त झाला, पुन्हा हरी निघून गेले. न पूर्वीला भेट दर्शन, न पुढे भेट आणि दर्शन. पण उद्धवा तू किती भाग्यवान आहेस बाबा, लहानपणापासून आजपर्यंत भगवंताच्या सहवासात आहेस. उद्धवजी महाराज म्हणतात म्हणून मला भाग्यवान म्हणतोस का? म्हणले हो. विदुरा म्हणले काय? मला असं वाटतं की माझ्यापेक्षा तो जास्त भाग्यवान. म्हणजे पण कारण काय आहे मला भाग्यवान म्हणण्याचं? विदुरा तुला असं वाटतं की मी लहानपणापासून देवाच्या संगतीमध्ये आहे, सहवासामध्ये आहे. पण एक गोष्ट सांगू का? म्हणजे काय? त्याचं असं आहे विदुरा, घार उडी आकाशी तिचे चित्त पिलापासी. भगवंताच्या सहवासात भगवंताच्या संगतीत मी राहतो, पण भगवंताचा चित्त तुझ्याकडे राहतो. काय योग आहे माझा त्याच्यासोबत राहतो. आणि खरी गोष्ट आहे, ज्याचं चित्त जिथं असतं शास्त्र म्हणतो तो व्यक्ती तिथंच असतो. देह जिथं आहे तिथं व्यक्ती आहे असं शास्त्र मान्य करत नाही. चित्त जिथं आहे तिथं व्यक्ती आहे, त्याची उपस्थिती तिथं लागते. हरिकथेत आपण आहोत, चित्त जर घरी गेलं आपल्या कथेत नाही जात, भागवत कथेत जातच नाही. तुम्ही न्यायचा प्रयत्न केला तरी ते अर्ध्या रस्त्यातून वापस येतं का नाही? काय आहे असं बसल्यापैकी कोणाचं चित्त जात जात असेल तरी अर्ध्या त्या चौकातूनच वापस येतं. जाऊ द्या तिकडे, इकडेच बसू. गोविंदाची चित्त जिथं आहे तिथं मनुष्याची उपस्थिती आहे. व्यक्ती कुठेही राहिला तर चालतो, त्याचं चित्त हरिचरणाशी राहिलं की तो व्यक्तीची हाजरी हरीच्या सेवेत लागलेली असते. गोपिका कुठेही फिरायच्या, मथुरेला जायच्या, तरी तो कोणी विकायला, पण चित्त कुठं राहायचं? हरिचरणाशी. म्हणून भगवंत म्हणतात माझ्या गवळणी एक क्षणही मला सोडून राहिल्या नाही. आणि देह सोडून जात होते, मथुरेला जायच्या त्यावेळी काही देवाजवळ राहायचा देह नाही राहिला तर चालतं, पण चित्त तर राहत होतं ना. विक्री तुकामा खिल गोपकन्या मुरारी बाधार चित्त वृत्ती. सगळ्या व्यवहार कामना करायच्या गोपिकांचा देह, चित्त वृत्ती मात्र मुरारीच्या चरणांना. मुरारी मूळ नावाचा त्याच्या हरीने विनाश केला त्याला मुरारी म्हणतात. मुरारीच्या चरणारी माताशी चित्त, गोविंदाच्या चरणारी माताशी चित्त. घारुडे आकाशात तिचे चित्त पिलापासी. कुणी म्हणतो भाव ती घार किती उंच आहे, घार दिसायला आकाशात उंच आहे. पण तिला जर विचारलं ताई तुम्ही कुठं आहात, ते म्हणतात माझा देह आकाशात आहे, पण घरट्याचे माझं चित्त नसं गेलो आहे ना, माझं घरट्याच्याकडे, माझं चित्त त्याच्याकडे आहे. उद्धवजी महाराज म्हणतात नेमकं तसंच झालं. एक मन आहे, आमचा जीव तुमच्या, आणि तुमचा जीव इकडं नाही का मन?
मागच्या वर्षी पुष्कळ उत्तर दिली. आमचा जीव तुमच्या, देवाचा जीव तुमच्या माझ्या हातात आहे, आणि आपला पारणा जीव कशा बरं आहे का? ही चांगली आहे का? लक्षात घ्यायला पाहिजे, माझ्या कोणाचा जीव आहे त्याच्यातच आपला जीव ठेवायला पाहिजे. हरीचा जीव सगळ्यांमध्ये आहे. लक्षात घ्या, हरीचा जीव आहे. जीव कुणाचा आहे? ममई वंशो. जीव कुणाचा आहे? हरीचा आहे ना. हरीचा जीव कुणात आहे? आपल्यात आहे. खोटं बोलतोय तुम्ही? हरीचा जीव कुणात आहे? तुमच्या माझ्या जो जीव आहे तो हरीचाच आहे. म्हणून हरीला जीव दिला पाहिजे, हरीला जीव लावला पाहिजे. आमचा जीव तुमच्या, तुमचा जीव चमच्या. कसं आहे म्हणे, उत्तर वेगवेगळे मिळतात. कोणी म्हणतं आमचा जीव तुमच्या, तुमचा जीव खेळता. कोणी म्हणतं आमचा जीव तुमच्या, तुमचा जीव चमच्या. कोणी म्हणतं आमचा जीव तुमच्या, तुमचा जीव भूतात. सगळे उत्तर बरोबर आहे. उद्धवजी महाराज म्हणतात, मी जरी भगवंताच्या सहवासामध्ये राहतो, संगतीमध्ये राहतो, काय उपयोग आहे? माझा जीव देवात आहे, देवाचा जीव तुझ्यात आहे. मी देवाकडे लक्ष देतो, देव लक्ष तुझ्याकडे देतो. मी देवाकडे लक्ष दिल्यानंतर देवाने माझ्याकडे लक्ष द्यावं. मी देवाकडे लक्ष देतो, देव तुझ्याकडे लक्ष देतो. मी देवाला जीव ठेवतो, देव तुझ्या जीव ठेवतो. म्हणून मी तुला माझ्यापेक्षा तू जास्त नाही. मला मान्य नाही, मला मान्य नाही, नाही 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 नाही, माझ्यापेक्षा तू जास्त भाग्यवान. मी तुला नुसतं अनुमानाने बोलत नाही. मी या डोळ्याने पाहिलेली गोष्ट घटना, या कानाने ऐकलेली घटना सांगतोय. पटपडत तर हो म्हण, नसताना मान्य करू नकोस. मग मला भाग्यवान मानलं तरी हरकत नाही. म्हणजे सांग ना, काही झालं, काही पाहिलं असतं. विदुरा एक दिवस भगवंत प्रसादालयामध्ये येऊन प्रसाद ग्रहण करण्यासाठी विराजमान झाले आसनावरती. भगवंताच्या सगळ्या धर्मभक्तांनी एवढे कष्ट, काबाड कष्ट करून स्वयंपाक तयार केला होता भगवंताला प्रसन्न करण्यासाठी. भगवंत प्रसादाचं सेवन करायला लागले. सगळ्या 8 भगवंताच्या पटराण्या बाजूला उभ्या. पुरुषांनी सगळं सत्यभामेला कुंभा मारला. सत्यभामा विचार विचार. सत्यभामा म्हणते, मला नाही हिंमत होत. सत्यभामेनं कालिंदीला कुंभा मारला. कालिंदी तू विचार, तू विचार. कालिंदी म्हणते, तुम्ही मोठ्या असाल तुम्ही विचारलं, मला लहानीला कशाला तोफेच्या तोंडाला देतात? मित्रवीर धक्का मारला. मित्रवीर तू विचार. तिने नागनाची तिला धक्का मारला. तू विचार. आता हे विचार 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 इकडे लाईन चालू झाली यांची. भगवंत प्रसाद घेतात. भगवंत म्हणतात, रुक्मिणी मी प्रसाद सेवन करतोय, मी प्रसाद ग्रहण करतो आहे. तुमचं लक्ष माझ्याकडे नाही. तुम्ही एकमेकीला काय विचार 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 काय विचारायचं आहे तुम्हाला? जे काही विचारायचं आहे एक जणीने कुणीही विचारा ना. काही विचारायचं आहे रुक्मिणी? आता रुक्मिणी आई साहेबांनी संधी पाहिली की विचार मात्र विचारूनच घ्यावा. या बाबतीमध्ये पतिव्रतेचा हात खंड आहे. कला आहे बाबा ती, त्याची कला नवून झाली. पतिव्रता कशी संसार करून घेते पुरुषाकडून, ही कला पतिव्रता समजून झाली. बिचारायला शेवटापर्यंत कळत नाही. गोड नेमकं त्या वेळेला जेवण करायला बोलवलं बसली. कधी कोणतं डिमांड पास करावं पतिव्रतेला पुरवलं माहिती. त्या अशा कंपनीच्या युनियन सारखं त्या कधी आपलं काय म्हणतात अग्रीमेंट साठी कधी ऍप्लिकेशन करत नाही. वेळेला वेळ पाहून काळ पाहून मूड मध्ये नाराज दिसते, काही जण ताणतणावात दिसते. मग कोणतं डिमांड पास
मग जेवण करायला जर का बसले तर मग हळूहळू बसतो. काही डिमांड पास करायचं असलं की अद्रक टाकून चहा हुशारी ही काही दोष नाही बरं का. ही हुशारी ही कला असायलाच पाहिजे. आणि प्रकृती आहे महाराज, ती प्रकृतीनं ही कला गुण प्रत्येकामध्ये देऊन ठेवलेली आहे. गुण आहे तो, काही दोष नाही, गुण आहे तो. प्रकृतीनं नियतीनं दिलेला आहे. सृष्टी चालवायची आहे. गोपाल कृष्ण भगवान बरोबर एवढ्या प्रेमाने पती राजाला बसवते. त्या दिवशी जमलं तर आंघोळी करते. मी तुमच्यासाठी आज आवडती भाजी केली हे सांगते. त्याच्या लक्षात येत नाही बिचाराचा भोळा. त्याच्या लक्षातच येत नाही की आज एवढी खाते तरी कशामुळे होते. तरी बिचाराच्या लक्षात त्याला असं वाटतं भागवताला जाते त्याच्यामुळे थोडं परिवर्तन घडलं असेल. चांगलं आहे, चांगली गोष्ट आहे. आपल्या संसारामध्ये आनंद निर्माण होईल यानंतर तोही विचार अभ्यास करू. अर्धी पोळी घ्या ना. नको नको घ्या ना. कशी तब्येत झाली तुमची? काम 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 काम. काय करायचं कामाचं? काय देवाने खूप दिलंय आपल्याला, काय करायचं? कशी तब्येत झाली तुमची? घ्या ना पोळी. बरं तो म्हणते म्हणून वाढला. एवढा आग्रह करून त्याच्या तब्येतीची काळजी वगैरे करून अर्धी पोळी विचारात घेतो. संक्रांत आली. अर्ध्या पोळीमध्ये 1,000-2 हजाराचं ठिकाण पास. त्याच्यानंतर लक्षात येतं की अर्धी पोळी किती महाग पडली. हे प्रेम नेमके भगवंत श्री स्वभावाचं दर्शन आहे म्हणून चिंतन केलं. नेमकं भगवंत प्रसाद घ्यायला बसले आणि 8च्या 8 धर्मपत्न्या भगवंताच्या विचार विचार विचार. तसं पाहिला गेलं पतिव्रता स्त्रियांनी पुरुषाला काही प्रसंगामध्ये काहीच मोठं चौक नाही. दुष्चित्त जर का पतिराजा काहीच बोलायचं नाही. बाहेरून आले पतिराजा थकून भागून आले, व्यवसाय करून आले, उद्योग करून आले, ऑफिसला जाऊन आले, बाहेरचा ताणतणाव आहे. आपल्या घरचे घरी मंडळी बाहेर कोणाला बोलता येत नाही. बाहेर सगळं सहन करावं लागतं. नको नको त्याचे शब्द, नको नको त्याच्याकडून अपमान, हे सगळं व्यवहाराचा व्यापाराचा दोलायमान स्थिती त्या ठिकाणावरती सांभाळावं लागते. आणि थकला लागला व्यक्ती घरी काय येतो, कशासाठी येतोय माणूस? कोणीही आपण सकाळपासून घराच्या बाहेर गेलेले आपण घरीच काय येतो, कशासाठी? जे आपल्याला बाहेर मिळू शकत नाही त्याच्यासाठी. जगामध्ये सगळ्यांना सगळ्या वस्तू मिळू शकतात, मिळत नाही ते फक्त प्रेम. आणि त्या प्रेमासाठी प्रत्येक व्यक्ती घरी येतो. म्हणून प्रत्येकाने याची काळजी घ्यायची आहे. आपला व्यक्ती घरी यायला पाहिजे. तो प्रेमासाठी घरी येतो आहे. म्हणून प्रेम कमी होता कामा नये, कमी करता कामा नये. नाहीतर मग बाहेर आले की बसू द्यावं, थंडगार पाणी द्यावं, चहा द्यावा. आल्याबरोबर आधी शाळेत जाऊन तो दारातच आहे, दारातच आहे. शाळेत जाऊन आधी काय झालं काय पण शाळेत गेले होते मी, पालक सभेला गेले होते मी, काही किती तक्रारी केल्या, अभ्यास करत नाही पोरगा, इतक्या तक्रारी अगोदरच इतकं डोकं त्याचं उठलेलं आहे, बाहेरून आलेलं आहे. बसू द्यावं, शांत होऊ द्यावं, हळू सांगावं, थोडस घरी लक्ष द्या, थोडस लेकराकडे लक्ष द्या. काय बरोबर नाही नाही. गोपाल कृष्ण पाहणा प्रसंग किती छोटा साधा प्रसंग, पण थोडासा आपण भाव उकलला ज्याचा, जो आपल्या कल्याणासाठी, पुरुषाश्रमासाठी, आपल्या सगळ्यांच्या प्रेमवृत्तीसाठी. भगवान म्हणतात विचार विचार विचार, काय चाललंय तुमचं, विचार ना. रुक्मिणीचे म्हणे आई दिसत विचार म्हणतात, विचार हरी. जेव्हापासून आमचा विवाह तुमच्यासोबत झाला ना, तेव्हापासून आजपर्यंत एक प्रश्न आम्हा सगळ्यांना विचारायचा आहे. म्हणजे एवढ्या वर्षापासून एकच प्रश्न मनात ठेवला, कशासाठी विचारून घ्यायचं असतं ना.
आलेली शंका आलेला संशय जास्त दिवस आपल्या मनात ठेवू नये. निर्माण झालेला प्रश्न जास्त काळपर्यंत आपल्या मनात ठेवू नये. कारण त्या प्रश्नाचं, त्या संशयाचं, त्या शंकेचं निरसन झाल्याशिवाय आपलं चित्त शांत होत नसतं. जोपर्यंत आपण तो प्रश्न, जोपर्यंत आपण तो संशय, जोपर्यंत आपण तो विकल्प आपल्या चित्तामध्ये ठेवतो, तोपर्यंत आपला चित्त शांत राहतो. म्हणून चमत्कार विचार, चमत्कार विचार. म्हणजे आम्ही सगळ्या तुमच्या धर्मपत्न्या तुम्हाला प्रसन्न करण्यासाठी कष्ट करू, स्वयंपाक तयार करतो, प्रसाद तयार करतो. आमच्या हातचा प्रसाद तुम्हाला आवडतो का नाही हे विचारायचं एवढंच आहे. भगवंत काही काही प्रश्न विचारणाऱ्याने विचारत जाऊ नये. उत्तर देणाऱ्याने जर खरं खरं उत्तर दिलं तर सख्या आईला काही येतो. तुम्ही माझ्या धर्मपत्नी आहात, संध्याकाळच्या जेवणाची पंचायत होईल, मला शरीर जमत नाही म्हणजे आज सोक्ष लागलाच पाहिजे. या प्रश्नाचा आज सोक्ष लागलाच पाहिजे. तुम्ही जे खरं उत्तर असेल ते काही हरकत नाही. तुमचं उत्तर ऐकायचे काही, मी उत्तर द्यायला तयार आहे. तुम्ही माझ्या सर्व धर्मपत्न्या मला प्रसन्न करण्यासाठी प्रसाद तयार करता. ही जरी गोष्ट खरी असली रुक्मिणी तरी सुद्धा तुमच्या हातच्या प्रसादाला विदुराच्या घरच्या कन्याची सर येत नाही. उद्धवजी महाराजांनी हा प्रसंगाचा साथ विदुर काकांना सांगितला. विदुर काकांच्या लक्षात आलं कधी काळी आई माझ्या झोपडीमध्ये आले होते तर दरीत पाण्यामध्ये रांगलेल्या कन्या माझ्या हरीने सेवन केल्या आणि सतत भगवंताला माझ्या घरच्या प्रसादाचं स्मरण राहिलं. उद्धवजी महाराज म्हणतात विदुरा आता काय नाही, मी भाग्यवान का तू भाग्यवान सांग. आणि खरी गोष्ट आहे महाराज, अखंड भगवंत ज्याचं स्मरण करतात तो भगवत भाग्यवानच आहे. जो भगवंताच्या स्मरणात आहे भाग्यवान आहे. भगवंत गोकुळ सोडून जरी मथुरेला निघून गेले, गोपिका सतत चित्तात आहे, राधिका सतत चित्तात आहे. विसरले नाही भगवंताला, चित्त आपलं चित्त ज्या वेळेला त्या चैतन्याच्या प्रेमात पडतो, देह प्रेमात नाही बरं का, देह प्रेमात नाही देवाच्या. आपलं चित्त ज्या वेळेला त्या चैतन्य स्वरूप असणाऱ्या भगवंताच्या प्रेमात पडतं म्हणजे आपलं चित्त ज्या वेळेला त्याच्या सेवेत रमतं, याचा अर्थ आपल्या चित्तात ज्या वेळेला तो येतो त्यावेळेला आपलं चित्त त्याच्याशी तद्रूप होतो, एकाकार होत असतं. मग भक्ताचं चित्त देवात आणि देवाचं चित्त भक्तात असतं. या दोन फक्त नावं असतात पण दोघांचं चित्त एक असतं. गोपाळ कृष्ण भगवान. उद्धवजी महाराजांच्या दीर्घकाळपर्यंत चर्चा चालल्या. उद्धवजी महाराज विदुरा भगवंताने तुझ्यासाठी माझ्यासोबत निरोप दिला, आज्ञा केली. म्हणले काय? मैत्रीजी महाराजांच्या शरणामध्ये जाऊन तुला शरणागत व्हायला सांगितलं. आता उद्धवजी महाराजांनी आज्ञा दिली, भगवंताने जी दिली होती भगवंताची आज्ञा शिरसावरून मानली. उद्धव विदुर काकांनी आता भेट झाली होती दोन भक्तांची आणि आता वियोगाचा क्षण नाही आला. होऊ नये भेट भगवंतानी भक्ताच्या असं म्हणावं तर देवाच्या भक्ताची भेट झालीच पाहिजे, पण होऊ नये कधीही देव भक्ताचा वियोग. संत संताची भेट होऊ नये असं म्हणायला जावं तर झाली पाहिजे संतांनी संताची भेट, होऊ नये संताचा आणि संताचा वियोग. भक्त भक्ताची भेट होऊ नये असं म्हणावं तर झाली पाहिजे भक्त आणि भक्ताची भेट, परंतु होऊ नये कधीही भक्त भक्ताचा वियोग. माई लेकराची भेट होऊ नये असं म्हणायला जावं तर झाली पाहिजे, परंतु होऊ नये माई लेकराचा कधी वियोग.
संयोगाचं सुख तर सारे सहन करू शकतात, पण वियोगाचं दुःख करणं सहन करणं सोपी गोष्ट नाही. आणि संयोगाचा जो वेळ असतो, संयोगाचा जो समय असतो, संयोगाचे जे क्षण असतात ते चटकन निघून जातात, पण वियोगाचा एक एक क्षण युगायुगासारखा व्यतीत करावा लागत असतो. पण सृष्टीचं रहस्य आहे, संयोग जर का कुणाचाही कुणाशी झाला तर वियोग झाल्याशिवाय राहणारच नाही. वियोग जर का सहन होत नसला, वियोगाचं दुःख जर का सहन होत नसलं तर संयोग होऊ नये, परंतु संयोग होत राहणार. संयोगामध्येच वियोगाचा जन्म होत असतो. भेट झाली विरह होणार आहे, संयोग झाला वियोग होणारच त्या ठिकाणी. सृष्टीचं रहस्य आहे. आता भेट झाली विदुरजी महाराजांनी उद्धवजी महाराजांची, संयोग झाला आणि वियोगाचा क्षणही आला. दोघ जण एकमेकांपासून दूर जायला लागले. दोघांची पावलं जड पडायला लागली. कितीतरी दूर जाईपर्यंत विदुर काका वळून वळून उद्धवजी महाराजांकडे पाहतात. पुन्हा कधी काळी उद्धवासारख्या परमभक्ताची परमसंताची भेट होईल माहित नाही. उद्धवजी महाराजांचा असा भाव होता की कधी काळी विदुरजी महाराजांसारख्या परम प्रेमळ भक्ताची माझी भेट होईल काही सांगता येत नाही. हळूवार पावलं टाकत टाकत विदुर काका पुढे पुढे जात राहिले. मैत्रीजी महाराजांच्या आश्रमाच्या महाद्वारामध्ये येऊन उभे राहिले. मैत्रीजी महाराजांनी महाद्वाराकडे पाहिलं. ज्या क्षणाला विदुर आलेला आहे लक्षात आलं, मैत्रीजी महाराजांनी आवाज दिला, या 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 यमराज. विदुर काकांना माहित होतं मी तर काही यमराज नाही, आणि महाराज म्हणतात या या यमराज. मला नसतील म्हणत, जो यमराज असेल त्याला म्हणत असतील. अवतीभोवती पाहिलं कुठे यमराज दिसतोय का? विदुर मैत्रीजी महाराज म्हणतात, विदुरा तुलाच मी यमराज म्हणून बोलवलंय, ये बाबा आतमध्ये. विदुरजी महाराजांच्या चित्तात तिथं संशय निर्माण झाला. मी विदुर असून हे मला यमराज म्हणतात का? हळूवार पावलं टाकत समोर गेलेले विदुर काका साष्टांग नमस्कार केला. मैत्रीजी महाराजांच्या चरणावर हात जोडून विदुर काका मैत्रीजी महाराजांच्या चरणावर विराजमान. अशी विदुरजी महाराजांना भगवंताने मैत्रीजी महाराजांकडे पाठवलं. ज्या विदुर काकांना भगवंत सगुण साकार भेटले, सगुण साक्षात्कार किंवा सगुण भगवंत ज्या विदुर काकांना भेटले, त्या विदुर काकांना भगवंतांनी स्वमुखाने आज्ञा केली, मैत्रीजी महाराजांच्या शरणागतीला जा. का? माझ्या भक्ताचा उद्धार झाला पाहिजे. याचा अर्थ भगवंत जरी सगुण साकार आपल्याला भेटले, दिसले, साक्षात्कार झाला, तरी आपला परमार्थ पूर्ण नाही झाला असा त्याचा अर्थ झाला. साक्षात्काराचे तीन प्रकार वर्णन केले धर्मशास्त्राने. एक साक्षात्कार ज्याला स्वप्न दृष्टांत म्हणतात, हा तिसऱ्या क्रमांकाचा साक्षात्कार आहे. ज्याला झोप लागते, गाढ झोप लागते, गाढ झोपेमध्ये ज्याला स्वप्न पडतात, स्वप्नामध्ये ज्याला कोले कुत्रे गिराड माणसं लेकरं बाळ घरदार हे दिसतं, त्याच्यापेक्षा बाला आहे तो ज्याला स्वप्नात सद्गुरू दिसतात, भगवंत दिसतात, देव दिसतात, मंदिर दिसतात, तीर्थ दिसतात, क्षेत्र दिसतात, भाग्यवान आहे. पण हा तिसऱ्या क्रमांकाचा साक्षात्कार. इथं साधकाने असं मानायचं काही आवश्यक नाही की माझा परमार्थ पूर्ण झाला, माझी देवाची भेट झाली नाही. साक्षात्कारच आहे, पण क्रमांक तिसरा आहे. दुसऱ्या क्रमांकाचा साक्षात्कार ज्याला सगुण साक्षात्कार असं म्हणतात. आपल्या देवालयामध्ये भगवंताची पूजा अर्चा करताना, मंदिरामध्ये भगवंताची पूजा अर्चा करताना ज्या भगवंताची आपण अर्चना करतो आहे ते भगवंत आपल्याला सगुण साकार झालेले पाहायला मिळणे, त्याला सगुण साक्षात्कार म्हणतात. इथंही साधकाने असं म्हणता कामा नये की माझा परमार्थ पूर्ण झाला.
वेदांताचा विचार केला तर वेदांत परोक्ष ज्ञान आणि अपरोक्ष ज्ञानाचा अनुभव सांगतात आहे. परोक्ष म्हणजे प्रत्यक्ष सगुण साक्षात्कार. जसे तुम्ही आम्ही एकमेकांना पाहतो बोलतो एकमेकांशी तशाच रीतीनं भगवंत भक्तासोबत दिसताही बोलताही लीला करतात सगुण साक्षात्कार. परंतु एवढ्याने उद्धार नाही होत, कारण हे भगवंत एकदेशी असतात. बहुदेशी भगवंताच्या स्वरूपाची अनुभूती आली पाहिजे. चराचरामध्ये व्यापक जो परमात्मा आहे, सर्व घटाघटामध्ये जो घटवासी आहे, त्या भगवंताचा अनुग्रह होते, त्या भगवंताची अनुभूती येणे. अपरोक्ष ज्ञानाचा अनुभव ज्याला आला त्याचा उद्धार निश्चित होत असतो. अपरोक्ष ज्ञानाचा अनुभव ज्या वेळेला येत असतो त्यावेळेला भगवंताच्या स्वरूपाचा अनुभव हा स्वस्वरूपाचा अनुभव आहे याचा अनुभव अंगी बाळगतो. मग उद्धार होत असतो. म्हणून त्या साधनेसाठी त्या ज्ञानासाठी मैत्रियांची शरणागती करायला सांगितली. का करावी संतांची शरणागती? त्या ज्ञान प्राप्तीसाठी. तै ज्ञान वैगा भरवे जरी मनी आधी आणावे, तरी संताया भजावे सर्वस्वी. तै ज्ञान गीतेमध्ये ज्याला पवित्र ज्ञान वर्णन केलं, या ज्ञानासारखं पवित्र ज्ञान नाही. 14 विद्या आणि 64 कला या आधी भौतिक आहे. या विद्या हस्तगत केल्यानंतर जास्तीत जास्त 2 वेळची भाजी भाकर म्हणजे पोट पोचू शकतं. पण त्याच्या पुढे जाऊन काही करायचंय का नाही, पोटच करायचं. आणि उद्धारासाठी ज्या ज्ञानाची आवश्यकता त्याला आत्मज्ञान म्हणतात, त्याला ब्रह्मज्ञान म्हणतात. ते ज्ञान भक्त संतांच्या कृपेने प्राप्त होत असतं. ग्रंथांमध्ये ब्रह्मज्ञान कितीही आपण वाचत राहिलो तरी त्या ज्ञानाची अनुभूती त्याच वेळेला येत असते ज्या वेळेला सद्गुरूंची कृपा आपल्यावरती होत असते. सद्गुरूंच्या कृपेशिवाय आत्मानुभूती कोणालाही कधीही होणं शक्य नाही. म्हणून त्या आध्यात्मिक ज्ञानासाठी गीता नहि ज्ञानेन सदृशं पवित्रमेव विद्यते. या ज्ञानासारखा ज्ञान पवित्र ज्ञान त्रिभुवनात कोणतंही नाही. ही विद्या, या विद्येला ब्रह्मविद्या म्हणतात. कोणती विद्या? ब्रह्मविद्या. ब्रह्मविद्या या योगशास्त्रे कोणती विद्या? ब्रह्मविद्या. कृष्णार्जुन संवाद ब्रह्मविद्या आहे. गीता भागवत ब्रह्मविद्या. ही ब्रह्मविद्या, ही अध्यात्म विद्या, ही आत्मज्ञान संतांच्या शरणागतीनंतर त्यांच्या कृपेतून आपल्याला प्राप्त होत असतं. तरच ते अनुभव देऊ शकतं. नसता शाब्दिक पांडित्याने, शाब्दिक ब्रह्मज्ञानाने या ज्ञानाची अनुभूती होत नाही. मनुष्य पांडित्याच्या चर्चा करू शकतो फक्त, पण अनुभवापर्यंत नाही जाऊ शकत. आणि अनुभव नाही आला सारच व्यर्थ झाला. अनुभवाला जास्त महत्व वर्णन केलेलं आहे. गोपाल नहीं ज्ञानेन सदृशं पवित्रं विद्यते. संतांकडे तै ज्ञान वैगा भरवे. बरोबर म्हणजे सर्वश्रेष्ठ सर्वोत्कृष्ट तो हा विठ्ठल बरवा. बरवा म्हणजे सुंदर, सुंदर नाही बरवा, तो सगळ्या दृष्टीनं बरवा. तसं तै ज्ञान वैगा भरवे. हर शब्द ज्ञानोबारायांचा लाडका शब्द आहे बरवा. तै ज्ञान, ते ज्ञान हस्तगत करण्यासाठी तै संताया भजावे सर्वस्वी. संतांची शरणागती करावी, सर्वस्व अर्पण करावं, सर्व करावं. हातचा ठेवून शरणागती करू नये. परमात्मा हातचा ठेवून करायचंच नाही. झालं म्हणजे झालं.
झालो म्हणजे भगवंत देवाचा झालो म्हणजे झालं. पुन्हा आपला मी माझाच आहे असं म्हणण्यासाठी काहीच नाही ठेवायचं. झालो मी त्याचा झालो म्हणजे झालो, मी संताचा झालो म्हणजे झालो. म्हणून तरी ज्ञान पैगावरवे जरी म्हणी आहे. जर एखाद्याच्या मनामध्ये ते पवित्र ज्ञान हस्तगत करण्याची जिज्ञासा जागी झाली, त्याने काय करावं? तरी ज्ञान पैगावरवे जरी जर तरची भाषा केली. कारण सगळ्यांना आध्यात्मिक ज्ञानाची रुची नसते, कारण सगळ्यांना थोडीच उद्धार करून घ्यायचा. त्यांना असं वाटतं जगतच सत्य, बाकी सगळं खोटं आहे, फक्त हेच खरं आहे, घर दारू लेकरं बाळ हे खरंच आहे असं वाटतं त्यांना. त्याच्यामुळे ते सोडावं वाटत नाही त्यांना. आणि मुळात ते तसं नसतं, ते भीष्माच्या चित्रासारखं असतं, रंगवलेलं आहे रंगाने. तरी ज्ञान पैगावरवे जरी मनी आधारावे तरी संताया भजावे सर्वस्वीसे. जर असं वाटतं की त्या आध्यात्मिक ज्ञानाची अनुभूती मला व्हायला पाहिजे, यायला पाहिजे, माझा उद्धार झाला पाहिजे, कृतकृत्य माझ्या जीवनाचा सार्थ झाला पाहिजे, त्याने त्या आध्यात्मिक ज्ञानाच्या लालसे पोटी सर्वस्व असं समर्पण करून सद्गुरूंची संतांची शरणागती करायला पाहिजे आणि त्यांचं दास्यत्व करायला पाहिजे. जर असं वाटत असलं तर नसणार. सगळ्यांना हे आवडत नाही. दूध सगळ्यांना आवडतं का? दूध तर पवित्र वर्णन केले ज्ञानोबाने. दूध पवित्र आणि गोड पासी त्वचेची या पदरा आड तीय फेरून गोचीड शुद्ध काय सेवती. दृष्टांत दिला ज्ञानोबाने. एवढं पवित्र ज्ञान असून सुद्धा कोणी सुद्धा या ज्ञानाची कुणालाच तहान नाही. आणि हे ज्ञान तर उद्धार करणारं ज्ञान आहे, पवित्र ज्ञान आहे. इथं सद्विद्या आहे, इथं ब्रह्मविद्या आहे. दूध पवित्र आणि गोड. दूध पवित्र आहे, गाईचं दूध पवित्र आहे आणि गोड पौष्टिक आहे, रुचकर आहे, गोड आहे. दूध पवित्र पण आहे, गोड पण आहे, पण गोचीड गाईच्या स्तनाला कातडीला लागलेला असतो. पासी त्वचेची या पदराड. दूध त्वचेच्या आतमध्ये दूध आणि त्वचेच्या बाहेरून गोचीड. गोचीड गाईचं दूध पवित्र असून सुद्धा, गोड असून सुद्धा गोचीड गाईचं दूध पीत नाही. काय पितो गाईचं? रक्त पितो. शहाणा आहे का मूर्ख आहे गोचीड? तसं अध्यात्म ज्ञान, अध्यात्म विद्या, ब्रह्मविद्या ही पवित्र विद्या आहे, तारक विद्या आहे, उद्धारक विद्या आहे. एकदा ही विद्या हस्तगत झाली की काळ आपल्याला बांधू शकत नाही. परंतु काही करावं? अशुद्ध कायाने सेवने का कमल मंदानी दर्दोरी नांदनोक एकेची घरी. चिखलामध्ये कमळाचं फुल उगवलेलं असतं, कमळ उगवलेलं असतं, ते फुल विकास पावलेलं असतं. त्या कमळाच्या जवळ, फुलाजवळ बेडूक असतो, बेडुकी असते, डराव डराव करते तिथंच. एखादा मुलगा येतो, गुंजारव करतो आणि त्या फुलावर अलगद बसतो. सुगंधही घेतो फुलाचा आणि मकरंदही घेतो फुलाचा. आणि बेडूक काय खातो? चिखल. त्याला मत नाही चालत. गोपाल कृष्ण भगवान. तरी ज्ञान पैगावरवे जरी मणी आधी आणावे तरी संताया बजावे सर्वस्वीसे. आणि संताला शरण जाऊन संताला सर्व भावाने संतांची सेवा करायला पाहिजे. तीर्थ तनु मनो जीवे शरणासी लागावे आणि अगरवता करावे दास्य सकळ. संतांची नुसती शरणागती केल्याने झालं नाही काम आपलं. नाही तर झाला कसं झाली का दीक्षा? झाली दीक्षा. जशी केली त्यांनी याला शिक्षा. ते म्हणतात आमच्या महाराजांना तर खूपच पाठ्या करायचं. सकाळी उठा, असं करा, असं करा. नुसती घेतली तर परवडली असते. आपल्या त्रासासाठी नाही, ते आपल्याला त्रासातून मुक्त करण्यासाठी.
मंत्र घेतला, अनुग्रह घेतला, सद्गुरूंची शरणागती केली, संतांची शरणागती केली, एवढ्याने नाही काम झालं. जसा एखाद्या कुमारिकेने विवाह तर केला, मी नाही जाणार म्हणते नांदायला, मग कशाला केला हा प्रश्न आहे. तुला जर पती राजांच्या घरी, तुला जर तुझ्या घरी जर काही इच्छा नव्हती तर कशाला विवाह केला. तुला जर साधना करायची नव्हती, तुला जर उपासना करायची नव्हती, तुला जर जपध्यान करायचं नव्हतं, कशाला अनुग्रह घेतला. मग पहिल्यांदा बारा होताना मोकाट तसा राहायचा ना आयुष्यभर मोकाट, कशाला बंधनात पडला. काही जर करायचं नव्हतं, कारण असं आहे एकदा अनुग्रह घेतल्यानंतर जर का आपण दिलेली साधना उपासना नाही केली, स्वतः शिष्याकडून जर का पातक कर्म घडत राहिलं तर त्या पाप कर्माचं फळ ज्यांनी त्या सत शिष्याचा अंगीकार केला त्या सद्गुरूंना भोगावं लागत असतं. ती बिचारी पट्ट्यावधी सत शिष्याचा अंगीकार करतात आणि बिचारे सगळ्यांचं पात भोगता 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 त्यांचं हृदय मोठं असतं. ती सहनशीलता त्यांची अतीव असते, परंतु नाही सेवा करायची आपल्याला त्यांच्याकडून, त्यांना ना दुःख द्यायचं आहे. तनु मनु जीवे चरणासी लागावे आणि अगर्वता करावे दास्य सफळ. म्हणून नुसती शरणागती झाली म्हणून चालणार नाही, शरणागती करावी आणि प्रयत्न करावा, सेवा घडावी. आपल्याला सेवा नाही घडली विशेष काही नाही होणार, सेवा घडलीच पाहिजे. तनानी सेवा मनानी सेवा. एक नदी भागवतामध्ये एक शब्द जास्त लावला नाथबाबा, द्रव्य सुद्धा लावून टाकलं. ज्ञानोबाईने द्रव्याला मागं ठेवलं. नाथबाबा म्हणतात कशाला द्रव्य मागं ठेवलं, खर्च पैसा झाला सगळ्यांकडे. आता द्रव्य लागू द्या सोडसं पाणार असं तर शिष्याचं सद्गुरूंचं कार्य. ज्ञानोबाईचा 800 वर्षाचा काळ होता, त्यावेळेला जरा धन नव्हतं. ज्ञानोबाईने वाटलं नको नको, तन देतील तर नशीब, मन देतील तर नशीब. यांना धन द्यायला सांगितलं ना, नको रे बाबा, ते महाराज नको, संत नको, पैसेच मागतात नको. ज्ञानोबाईने तसं वजा केलं. एक नदी भागवतामध्ये नाथबाबांनी कळस करून द्रव्य सुद्धा वर्णन केलेलं आहे. ओम सद्गुरूंच्या सेवेमध्ये तनही द्या, मनही द्या, धनही द्या. तनारी मनानी धनानी सेवा ते तनु मनु जीवे चरणासी लागावे. दास्य भक्ती करा. दास्य भक्ती तसं पाहिलं, नववीला भक्तीमध्ये जरी दास्य भक्तीचं वर्णन नाही तरी दास्य भक्ती भगवंताची करताच येते. जास्त खुलासा नाही, आता काटावरच पुढे चालतो. याचा सेल काढून टाकायचा आहे. दुपारी एवढी मंडळी येते, दुपारपर्यंत भाविक मंडळी येते. खरं पाहायला गेलं तर आपण असं करतो, आता सकाळी 10 वाजेपासून 4 वाजेपर्यंत सकाळून दुपारपर्यंत येणाऱ्या भक्तासाठी कथा, आणि 4:30 वाजेपासून म्हणजे दुपारून येणाऱ्यासाठी पुन्हा 5 तास कथा. कारण माझं जीव फार आटकतं त्याचे. एवढे चांगले भक्त आहेत सकाळी वेळ मिळत नाही म्हणून तुमच्यासाठी जास्त कथा चालू ठेवली. तुम्हाला गोपाल ते मनो जीवे चरणासी लागावे आणि गर्वता करावी. अशा सकळ संतांची शरणागती केल्याने नाही झालं, त्यांची सेवा करण्याचा 1 वर्षभर तसं पाहिलं गेलं तर अनुग्रह झाल्याबरोबर, दीक्षित झाल्याबरोबर, आपल्याला दीक्षा सद्गुरूंनी दिल्याबरोबर त्या क्षणापासून पुढचं सगळं जीवन त्यांच्या सेवेत व्यतीत करायला पाहिजे. पण नाही तेवढी हिंमत होत आपली, नाही तेवढा त्याग होत आपला. कारण आपल्याला ते पाहिजे, हे पाहिजे, दही खाऊ का नाही खाऊ, काहीच नको खाऊ, हे करू का ते करू. अनुग्रह घेतल्यानंतर जर पुढचं आयुष्य सगळं त्यांच्या सेवेत नाही व्यस्त आहेत आपल्याला तर काही हरकत नाही. 12 महिन्याचे दिवस होतात 363. माझं तुम्ही काहीच बोलले नाही, मला असं बोलत. एवढ्या दिवसापैकी कमीत कमी 4 महिन्याचा चातुर्मास तरी सद्गुरूंच्या सेवेत आपण जायला पाहिजे. 4 महिने तरी नाही, 4 महिने 1 महिना वर्षातून तरी सद्गुरूंच्या सेवेत राहायला पाहिजे. नाही 1 महिना, कमीत कमी वर्षातून 1 दिवस तरी सद्गुरूंच्या सेवेत राहायला पाहिजे. नुसतं दर्शन नाही बरं का, दर्शन घेणारे पट्ट्यामध्ये असतात, सेवा करणारे भारकांचे असतात. सेवेत सहभाग झाला पाहिजे, सेवा करायला पाहिजे.
आणि ज्या वेळेला सेवा घडेल आपल्याला त्यावेळेला त्या सेवेतून त्यांना आपण त्यांची सेवा करावी, आपल्या सेवेची महापुरुषाला अजिबात गरज नसती. कारण तेच जगाची सेवेकरी असतात. संतच जगाचा खरा सेवेकरी आहे. खरा समाज सेवक जर कोणी असेल तर तो महापुरुष खरी सेवा करतो. आपल्या सेवेची त्यांना आवश्यकता नाही. आपण सेवा केल्याने आपले कायिक वाचिक आणि मानसिक दोष नाहीसे होतात. आपल्या चित्ताची शुद्धता साधली जाते. म्हणजे त्यांना कृपा आपल्यावरती तत्काळ करता येते. आपल्या कल्याणासाठी हा सारा उपक्रम आहे. कारण संताला सांगितलेले इकडे सतशिष्याला सांगितलं धर्मशास्त्राने सद्गुरूंची संतांची सेवा करायला पाहिजे. आणि सद्गुरूला असा दंडा दाखवला शास्त्राने, तुम्ही जर सतशिष्याकडून सेवा करून संताला सेवा करून घ्यायची परवानगी नाही. सद्गुरू यांना सांगितलं तुम्ही त्यांची सेवा करा, त्यांना सांगितलं अजिबात कोणाची सेवा करून घ्यायची, कोणा सेवा करून घ्यायची. ते म्हणतात थोडा अपराध झाला तर चालतो आमचा, पण सेवे करायला सेवा करू देतात सतशिष्याच्या कल्याणासाठी. म्हणून असा गैरसमज कधी करून घेऊ नये की त्यांना आमच्या सेवेची आम्ही सेवा करायला त्यांना आवश्यक. हरी त्यांचा दास्यत्व करतो. ही सारी प्रकृती त्यांचा दास्यत्व, अष्टमासिद्धी त्यांचा दास्यत्व करतात. आपल्या कल्याणासाठी अधिक चिंतन न करता सेवा केली पाहिजे. आणि सर्व भावाने सेवा केली पाहिजे. सर्व भावामध्ये ती भाव प्रमुख आहे. काही भाव, वाचिक भाव, मानसिक भाव. म्हणून तुकोबाराय सुद्धा म्हणतात, मी सर्व भावाने कुणाचा दास झालो. संतांची पाय अवघा विश्वास, संतांची पाय अवघा विश्वास, संतांची पाय अवघा विश्वास, संतांची पाय अवघा विश्वास. सर्व भावे दास झालो त्याचा, सर्व भावे दास झालो त्याचा, त्याची माझी गीत कळते सगळं, त्याची माझी गीत कळते सगळं, त्याची माझी गीत कळते सगळं. सर्व भावे दास झालो ज्यांचा, ते तर म्हणून जीवे चरणासी लागावे आणि अगरबत्ता करावे दास्य सकळ. सकळ शब्द सर्व प्रकारची सेवा. मी हीच सेवा करीन, मी तीच सेवा करीन, मी ही सेवा करणार नाही. जी संतांच्या प्रेरणेने, जी संतांच्या आज्ञेने प्राप्त होईल आपल्याला सेवा, तीच सेवा करायला पाहिजे. महाराजांची शरणागती विदुर काकांनी भगवंतांनी करायला सांगितली. तत्वदर्शी नामा ते तात्विक ज्ञानाचा बोध, तात्विक ज्ञानाचा अनुभव येण्यासाठी तत्वदर्शी पुरुषाची शरणागती करतात. नामदेवांना सुद्धा पांडुरंग परिणामाने विसुमातीची शरणागती करायला सांगितली. ज्यावेळेला कच्चं मळकाय तसं पहिल्या वेळेला नामदेवांसोबत येऊ बसत होते, बोलत होते सगळं साकार, पण तरी सुद्धा नामा कच्चाच होता. कच्च्या नाम्याला पक्का नामा जर करायचा आहे तर सद्गुरूंची शरणागती कर नामा. म्हणजे तुम्हीच माझे सद्गुरू आहात पांडुरंगा. म्हणले नाही बाबा, तुला हाडा माणसांच्या सद्गुरूला शरण जावं लागणार आहे. विश्वामित्राची शरणागती केली, मग नामदेवराय पक्के झाले. हीच माझी शरणागत झाले.
महाराजांच्या कृपेनं विदुर काकांमध्ये भगवंताची मागल्या होते कृपा की मैत्रीजी महाराजांनी विदुर काकांच्या भेटीपर्यंत आपलं हरिकथा हा बाबाच्या येऊन पोहोचला। उद्या सेवेचा 5वा दिवस आहे आपला। उद्या समानाला श्रीकृष्ण प्रगट होणार आहे। उद्या सकाळी घरून येताना सगळ्या भाविकांनी सांगून या उद्या हरी प्रगट होणार आहे म्हणा। आणि भगवंत कधी प्रगट होतात? मध्यरात्रीला 12 वाजता। म्हणून येताना सांगून आलो तर आलो, वाट पाहू नका। हरीला पाहिल्याशिवाय काही आम्ही वापस येणार नाही घरी। उद्या हरिला थोडासा विलंब होण्याची शक्यता आहे। संध्याकाळी थोडासा वेळ होण्याची शक्यता आहे। खूप कथा आपला श्रवणाचा बाकी आहे। हरी जेवढा आपल्याला शक्ती देतील, जेवढी बुद्धी देतील, जशी सेवा करून घ्यायची इच्छा असेल तो उद्याचा उर्वरित कथा भाग दिवसभर श्रवण करू। अस्तमानाला श्रीकृष्ण भगवंत प्रगट होणार आहे। भगवंताची इच्छा मानून आज्ञा मानून या ठिकाणावर या सेवेला